मंडळी, कशा आहेत सगळे? ठीक ना? ठीकच असायला पाहिजे. तर पुन्हा एकदा मी मनसुराव तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत करते. तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरले. आजोबांची न्याहारी घेऊन तर मी आमचं तुम्हाला शेत दाखवेल, सगळं काय दाखवेल. तर आमच्या शेताला तिथे पायरा असं नाव दिलेलं आहे. सो पायऱ्यात चालली आहे मी आता. माझ्यासोबत तुम्ही पण हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. सो आमची शेती पहिल्यांदा लिंगोतवाडी भेटते, ती क्रॉस केल्यानंतर मग पुढे शेती येते. सो आता मी पोचणार आहे 5-10 मिनटातच. थोडासाच रोड राहिला आहे. आमच्या वाडीतून 10-15 मिनटं लागतात आमच्या शेतावर जायला. डांबरीकरणाचं छान येते, रस्ता वगैरे केले लोकांच्या सोयीसाठी, म्हणजे काहीतरी रेती वगैरे लाकडं वगैरे काहीतरी असली ना आणण्यासाठी. तर कसं चालून माणसांना पॉसिबल होत नाही ना, त्याच्यामुळे कसं ते डायरेक्ट टेम्पो वगैरे करून नेऊ शकतात. तर बघू शकता तुम्ही इथे किती चांगलं वातावरण आहे, खरोखर खूप मनमोहक एकदम असतं. आणि लिंगोतवाडी आहे एकदम आमची शेवटची वाडी. इथे अंगणवाडीसुद्धा आहे, मी दाखवते तुम्हाला. फौजदारवाडी आणि लिंगोतवाडीसाठी दोघांसाठी मिळून इथे अंगणवाडी आहे. मी जेव्हा होती अंगणवाडी तेव्हापासून ज्या मॅडम आहेत ना, त्याच अजून मॅडम आहेत, घाडी मॅडम. बंद आहे, बघू शकता तुम्ही. या अंगणवाडीसाठी माझ्या चाचाने म्हणजे आप्पा काकाने खूप प्रयत्न केलेले आहेत. तर मित्रांनो ही लिंगोतवाडी आहे. तशी मोजकीच घरं आहेत या वाडीत, जास्त नाही आहेत. तर मित्रांनो लिंगोतवाडी इथे संपलेली आहे, म्हणजे शेवटची 2-3 घरं आहेत. आता इथून पूर्ण हा रोड आमच्या शेताच्या आजूबाजूला बघू शकता तुम्हाला सगळीकडे झाडच दिसणार आहेत आणि खूप एकदम थंडगार वाटते. आंबोली चौकुळला जसं फील येतं ना, सेम तसं. ह्या सहवासातील मज्जाच काही वेगळी आहे. पूर्णपणे डांबरीकरणाचा रस्ता बनवलेला आहे लोकांसाठी, येण्या जाण्यासाठी कसं चांगलं पडेल. मग गाडीने सुद्धा इथे जाऊ शकतो. तर फायनली मी पायऱ्यात पोचली आहे आमच्या. सगळ्यांचे भात वगैरे कापून झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्या सगळ्या रिकामी आहेत. पायऱ्या म्हणजे आमच्यासाठी एक स्वर्गच जणू. मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या इकडे बघण्यासारखं शेतीकडे टोपी पॉईंट म्हणून एक ठिकाण आहे. तिथे खूप टाईम लागतो जाण्यासाठी. काही लोकांनी व्लॉग्स बनवले पण आहेत, तर बघू शकता तुम्ही. ते बघा, सध्या तिकडे जाणं पॉसिबल होणार नाही. आणि ही बिल्ली माझ्या मागे आली आहे, पण मला माहीत नाही इकडे आहे ती. मी त्यासाठी काय घेऊन नाही आली आहे. चला चला जाया, मी काय घेऊन येऊ नाही. चला
चला चला, ये ये ये. अरे रे, बिचाऱ्यांसाठी काय घेऊन येऊ ना. संध्याकाळी चला आता, ठीक आहे. तर मित्रांनो, गावाकडचं मॅजिक बघू शकतो. आय होप तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. नक्कीच.